सरकारी यंत्रणा झुलवत आणि नियमांचे पायमल्ली करत रेती बंदी असून सुद्धा नागपूरच्या अगदी शेजारी आरोली कोडामेंढी परिसरात सूर नदीच्या पात्रातून बैलबंडीच्या माध्यमातून सरासरपणे रेतीची चोरी सुरू आहे आणि विशेष म्हणजे महसूल प्रशासनाचा येथे आशीर्वाद आहे असे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। नागपूर जिल्ह्यालगत आरोली कोडामेंढी परिसरात सूर नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरू आहे आणि विशेष म्हणजे चोरट्यांना आता नवीन शक्कल लावलेली आहे। ट्रॅक्टर नाही, डंपर नाही, तर थेट बैलगाडी बैलबंडीच्या माध्यमातून चालवली जाते ही चोरटी वाहतूक। शासनाने रेती उपासबंदीवर घातली असतानाही स्थानिक रेती माफियांकडून सरासरपणे सूर नदीतून रेती उपसली जाते आणि ती बैलबंडीतून दूरवर पोहोचली जाते। या साऱ्या प्रकरणामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडतोय। दुसरीकडे या अवैध उत्खननामुळे नदीपात्राची खोली वाढते, पाण्याचा निचरा बदलतो आणि थेट फटका बसतो। नदीकाठच्या शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। नदीच्या पाण्याने आपली शेती समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्यांचं आज मात्र नदीकाठचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। यावर प्रशासन कारवाई करेल का, याकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे। न्यूज एक्सप्रेस करिता गौरी गणेश बोरकर यांची बातमी। बस मसराम कुठे राहता? कोदामिळीला। काय इथं जे रेती नेऊन आलेत तर याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे का माझ्याकडे काम धंदे आहेत नाही, मी दुसरं काम करत नाही, त्यांच्यामुळे माझ्या परिवाराला बी पोषा लागते मला आणि मी एकटाच कमवणेवाला आहे, त्यांच्यामुळे मी हा धंदा करते। कशाचा धंदा करता? रेतीचा। माझ्याकडे दुसरा चारा आहे नाही। किती रुपये बंडी विकता तुम्ही? मी 300-400 रुपये बंडी विकते, त्याचे बी 2,000 रुपये रोजचे कमवते। बरोबर। याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांचे नुकसान आता असं झालं नाही पाहिजे यासाठी काय बोलाल? असं नाही झालं पाहिजे तर याच्याबद्दल कसं आम्हाला माहीत नाही होतं का बा शेतकऱ्याची जागा आहे म्हणून हे सनी आज आम्ही भेटलं त्यानं आमच्यापर्यंत आले, आम्हाला पकडला, बोलले ते आमच्यासोबत का याच्यानंतर बा असं व्हायला नाही पाहिजे। तर माझ्या म्हणणं असं आहे का आम्हाला दुसरं काम तरी द्या। कोणाला म्हणता तुम्ही? सरकारला। बरं, तर तुम्हाला सरकारकडून कामाची अपेक्षा आहे? माझी कंपनी वगैरे काही जॉब वगैरे आम्ही शिकले नाही जास्त, आमच्याशिवाय हा दुसरा धंदा केल्याशिवाय दुसरा चारा नाही, आम्हाला दुसरं कामच जमत पण नाही। पहिलं आम्ही ट्रॅक्टरवर काम करत होता, आता ट्रॅक्टर बंद झाला तर कोणाच्या कामाला जाऊन सनी आम्ही ना बंडी बैल कसे कर्ज करून सनी घेतला, त्यांच्या कर्ज खंडवायचे आम्हाला। मी वामन आखरे कोडामेढीहून बोलत आहे। ठाणेदार साहेब आणि तहसीलदार साहेब, तुम्ही लक्ष करा, या नदीच्या पात्र आहे, नदीच्या थडी शेताशी आमचा वावर आहे, पण हे कोडामेढीचे लोक बैलबंडीवाले 4 दिवसापासून 8 दिवसापासून ऐकून नाही राहिले। काय करून आले बैलबंडीवाले? काय रात्री पहाटे 4 वाजता येऊन सकाळी रेते पडून घेऊन जातात आणि सायंकाळी सुद्धा येते, ते लोक दिसत नाही, चोऱ्या करून राहिले, रेती भरून नेतात आणि ते नेऊन गावामध्ये विकतात। तर आमच्या वावराला धोका आहे, हे मोठाचा नाला केला आहे, आमच्या वावराला लागू शकते, हे लोक ऐकत नाही, तर आम्ही याचं काय करावं? ठाणेदार साहेब आणि तहसीलदार साहेब, तुम्ही थोडा लक्ष करा, आमच्या वावराला नुकसान आहे, नाला पडून राहिलेला आहे, एवढं मी बोलतो। शंकर बारे बोलत आहे मी कोदामेढीवरून। आमच्या बाजूला शेती आहे नदीला लागून आणि येथे हे खूप रेती म्हणजे डोहारत आहेत, सकाळ संध्याकाळ दुपार, आणि हे इकडं म्हणजे नेऊन सण्या तिकडे विकत आहेत आणि आमच्या शेतीला खूप धोका होत आहे। आजूबाजूच्या म्हणजे जवळ लागून असल्यामुळे सर्व शेती एकदम काटानं पूर्ण म्हणजे नाला पडलेला आहे, त्यामुळे आमच्या शेतीला फार मोठा नुकसान होण्याची शक्यता आहे। तरी तहसीलदार साहेब आणि ठाणेदार साहेब यांच्यावर थोडीशी लक्ष ह्या करून थोडीसा कारवाई करावी।